माझं नाव यशस्वी नितीन शास्त्रबुद्धे, विद्याविकास मंदिर माध्यमिक विभागात मी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी आमच्या विद्याविकास मंदिर सभागृहामध्ये मित्र उपक्रम आयोजित आनापान सती साधना या वर्गाचं आयोजन शिक्षकांसाठी आयोजन करण्यात आलेलं होतं। मार्गदर्शिका माननीय निर्मला सोनवणे मॅडम यांनी अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला 3 तासाचं हे प्रशिक्षण दिलं। नक्कीच त्याचा आम्हाला फायदा होईल। स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे, 3 महत्त्व त्यांनी हे सांगितलेलं आहे, महत्त्व मन, मेंदू आणि मनगट या 3 मवरती लक्ष केंद्रित पाहिजे। मनगटाच्या सामर्थ्यावर आपण तर सगळं करू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन आणि आपला मेंदू या दोघांची जर सांगड नीट प्रकारे घातली तरच ध्यानधारणा म्हणजे काय, तर धारणेच्या माध्यमातून ध्यान करणं आणि तीच आपली साधना होऊ शकते असं मला वाटतं। त्याचा उपयोग आम्हा सर्व शिक्षकांना, सर्व विभागातील शिक्षकांना उत्तम प्रकारे झाला आणि त्याचबरोबर हे कार्य आम्ही काही खारीचा वाटा का होईना आमच्या मुलांपर्यंत, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकू अशी मी तुम्हाला आज इथे ग्वाही देते। आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये आमच्या विद्याविकास मंडळ, सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व विभागीय मुख्याध्यापिका यांचं आम्हाला नेहमी प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे जसे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचबरोबर त्या संधीचा फायदा आम्हा सर्व शिक्षकांना होतो, याचा मनस्वी आनंद होतो आहे। एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्णविराम देते। धन्यवाद। आमच्या शाळेचं नाव विद्याविकास मंदिर आणि विद्याविकास मंदिर शाळेमध्ये मी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। माझं नाव जयश्री प्रफुल्ल कारुळकर। आज आमच्या इथे मित्र प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत मॅडम निर्मला मॅडमनी अत्यंत छान पद्धतीने आम्हाला आनापान सती सतीबद्दल माहिती दिली आणि याआधी देखील विद्यार्थ्यांच्या बरोबर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आता शिक्षकांना याबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आणि आम्ही निश्चितच या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या परिपाठामध्ये सहभाग करून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवणार आहोत। आणि या आजच्या आनापान सती कार्यक्रमामुळे आमची देखील एकाग्रता वाढवण्यासाठी याचा खूप उपयोग झालेला आहे, मदत झालेली आहे। धन्यवाद। नमस्कार। आज दिनांक 14 जून 2024 रोजी मित्रपरिवार प्रशिक्षणामार्फत आनापान हे साधना वर्गाचं प्रशिक्षण आज आम्हा सर्व शिक्षकांना विद्याविकास मंदिर नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे देण्यात आलेला आहे। तर आम्हाला ज्या काही मार्गदर्शिका होत्या त्या माननीय निर्मला सोनवणे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आम्हाला ते मार्गदर्शन दिलं। मार्गदर्शनाचा कालावधी एकूण 3 तासाचा होता। त्या 3 तासामध्ये त्यांनी आनापान यामध्ये श्वास घेणे, सोडणे आणि त्याचप्रमाणे प्रवचन अशा टप्प्याटप्प्याने त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आम्हाला प्रशिक्षण दिलं। आणि आता हे जे काही उपक्रम आहे, आनापान उपक्रम, हा आम्हा शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी राबवायचा आहे। आणि निश्चितच मला असं वाटते की ह्या प्रशिक्षणाचा लाभ आम्हा सर्व शिक्षकांना तर होणारच आहे, परंतु आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांना ताणतणावरहित शिक्षण देऊ शकतो। त्यांना व्यसनांपासून आम्ही व्यसनांकडे जाऊ नाही देणार असं आम्हाला वाटते की या ठिकाणी आम्हाला त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। त्याबद्दल सर्व मित्रपरिवार आणि निर्मला सोनवणे मॅडम यांचे सतशः ऋणी आहे। धन्यवाद। मी सौ अर्चना पाटील, विद्याविकास मंदिर नेरळ या शाळेची सहशिक्षिका। आज आमच्या शाळेमध्ये मित्र प्रशिक्षण परिवारातर्फे आनापान साधना वर्गाचं आयोजन केले होते। मार्गदर्शिका सौ निर्मला सोनवणे मॅडम यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं। प्रवचनाद्वारे चांगली संगत, चांगले उपक्रम मुलांसाठी किंवा श्वासावर नियंत्रण हे कसे राखायचे हेही सांगितले। सर्व शिक्षक हालचाल न करता एका ठिकाणी 2 तास बसू शकतात हे त्यातून आम्हाला कळले। आणि हल्लीची चंचल असलेली पिढी या उपक्रमाद्वारे थोडी तरी स्थिर होईल
असे वाटते. त्यामुळे आम्ही हा उपक्रम आमच्या मुलांमध्ये सुद्धा राबवू. धन्यवाद. नमस्कार, मी रोहिणी जगदीश बोराडे, विद्याविकास मंडळ प्राथमिक विभाग शाळेवर मी सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहे. आज दिनांक 14 जून 2024 रोजी येथे शिक्षकांची कार्यशाळा आनापान साधना वर्ग सुरू आहे. मार्गदर्शिका निर्मला सोनावळे मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. ते या संदर्भात की जर आपलं मन एकाग्र असेल तर आपण कोणत्याही यशाच्या शिखरावर सहज चढू शकतो आणि मुलांमध्ये ही धारणा आम्ही रुजवण्याचा प्रयत्न करू. मागच्या शैक्षणिक वर्षात आपल्याकडे मुलांसाठी देखील ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि काही मुलांमध्ये या संदर्भात बऱ्याच गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी दिसून आली. त्याबद्दल मित्र प्रशिक्षण उपक्रम यांचे मी आभारी आहे. धन्यवाद.